हे वाफेने बघा मित्रांनो, हे दोन वाफेने कांदा कमी येईन गावाची अशी. ह्याच्यात नेमकं कांदा राखेल का गावात राखेल मलाच कळायला झाले. सगळं गावातच आहे. कसे आहात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मी आलोय कांद्याच्या वावरामध्ये कांदा बघायला. कांदा किती मोठा झाला किती नाही म्हणलं बघावा. लई दिवस झाला कांद्याच्या वावरात आलोच नव्हतो. हे बघा मित्रांनो, आपला कांदा चांगला आहे. पण अजून हा कांदा काढायला टाइम आहे. चांगला पोचलाय कांदा. आता ही कांद्याला आपण शेवटचं पाणी दिले, आता पुन्हा पाणी नाही द्यायचं. हा बघा मित्रांनो, आपला कांदा चांगला कांदा आहे. आता कांद्याला भाव पण लई कांदा चांगला आहे मित्रांनो. आता कांद्याला बाजार पण चांगला आहे. 60 रुपये किलो म्हणतात कांदा. कांद्याचे चांगले पैसे होतील आता आपल्याला. हा कांदा आहे आपला बघा. कांद्यामध्ये गवत बी उगले पुढे कुठे. आपला कांदा काढाय उसवर फक्त भाव कमी नाही झाला पाहिजे. नाही तर काय, आपला कांदा काढा यायचा भाव कमी व्हायचा. आणि तसं होतं दरवर्षी. गेल्या वर्षी बी आपल्याकडे कांदा होता. आम्ही कांदा काढला आणि भाव कमी झाला आणि मग परत विकल्या वाढला. कांद्याला आता बाजार चांगला आहे, पण आपला कांदा अजून काढायच नाही आला. आता मला टेन्शन आले. आपला कांदा काढाय उसवर भाव कमी व्हायला बसलाय. असं दरवर्षीच होतं. माझ्या मित्राला यंदा 5 लाखाचा कांदा झाला. लई त्याला कांदा झाला. कांद्याला खर्च बी लई येतो, पण कांद्याला भाव सापडला तर कांदा परवडतो. नाही त्या कांदा बिलकुल परवडत नाही. गेल्या वर्षीपेक्षा यंदा चांगला आहे कांदा. गेल्या वर्षी कांदा पेरला होता, सगळा पातळ उगाला होता. 1.25 एकरामध्ये 25 गोण्या निघाल्या. माझे तर कांदा काढायच्या आधीच हातपाय गळाले. वाफेमध्ये कांदाच नव्हता. आता यंदा तरी चांगला आलाय कांदा. हे बघा पालकाची भाजी. कांद्यामध्ये पालकाची भाजी उगाली. बरीच उगाली होती पण उपटून काढली. इथं बी पालकाची भाजी. हे वाफेने बघा मित्रांनो, हे दोन वाफेने कांदा कमी येईन गावाची अशी. ह्याच्यात नेमकं कांदा राखेल का गावात राखेल मलाच कळायला झाले. सगळं गावातच आहे. हे बघा. यंदा बऱ्याच लोकांना कांद्याचे पैसे झाले मित्रांनो. मित्राला 5 लाखाचा कांदा झाला. असं बऱ्याच लोकांना पैसे झाले. त्यांनी कांदा लवकर पेरला होता, मग त्यांचा लवकर कांदा निघाला. आता या आपण उशिरा पेरला होता म्हणून कांदा बारीकच राहिला. काय कधी कधी एखाद्या वर्षी लवकर पेरला तरी बारीकच राहतो. हे बघा मित्रांनो, आपली ज्वारी. ही ज्वारी आहे आपली. ही मागणं पेरली, पण ही गुरांना पेरलेलं कडवाळे. ही गुरांना घालायची. कशी ज्वारी आहे आपली मित्रांनो. ही हिला पाणी नाही दिलेलं, फक्त एकदा खुरपीलंय. 15-16 गुंठ ज्वारी मित्रांनो आपली. ही लई नाही, आपली खायापुरती पेरलेली. पण तरी बरीच होईल. 4-5 पुती झाली तरी लई झाली. ही ज्वारी आपण उशिरा पेरली होती, पण चांगली आली. तिला पाणी द्यायची काही गरज नाही. नाही पाणी दिलं तरी ही ज्वारी येईन. आता तिला पाण्याची काही गरज नाही. ही तूर बघा आपली मित्रांनो. ही तूर आहे. तुरीला शेंगा बी लय आल्या. 4 एकर तुरी मित्रांनो आपली. 4 एकर. ह्यावेळेस तुर बी आपली चांगली आली.
चांगली वाढलेली तूर आहे. आता फवारा मारण ह्याच्यावर फवारा मारावा लागेल. पाणी द्यायचं बी काम चालू आहे. आपला हा कुत्रा बघा शेळ्यांच्या दावणीवर बसलाय. रोज शेळ्या घरी असल्या कुत्रा घरी नसतो. आज शेळ्या घरी नाही तर कुत्रा घरी. शेळ्यांची राखण करायसाठी घरी नाही थांबत आणि आज घरी थांबला शेळ्या नाहीत तर असला कुत्रा आहे हा. मित्रांनो बराच कापूस निघाल यंदा आपला 10-15 क्विंटल निघेल कापूस यंदा. पण लई महाग नाही, लई भाव कमी कापसाला. मित्रांनो कापसामध्ये लई वेळ नाही बसलं पाहिजे, नाही तर अंग परत लई खाजत. एवढं खाजत म्हणजे परत झोपच येत नाही. डायरेक्ट अशा गांधीची त्या अंगाला मोठमोठाल्या. मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.